गणरायाच्या आगमनानं पुण्यनगरी दुमदुमली आहे। पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक आणि घरगुती गणरायांचं पुण्यात आगमन झालंय। ढोल ताशांच्या गजरात पुण्यनगरी दुमदुमून गेली आहे। खास करून महिलांच्या ढोल ताशांच्या पथकाचा गजर हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात आली। सकाळी 8:30च्या सुमाराला दगडूशेठ मंदिरापासून श्रींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली। फुलांच्या आत असलेली श्रींची मूर्ती ढोल ताशा आणि झांज पथकांचा गजर आणि साथीला प्रभात बँड अशा थाटामाटात सभामंडपात आली। मंडळानं यंदा गणेश स्वानंद महल या देखाव्याची निर्मिती केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या मुंबईमधल्या सरकारी निवासस्थानी 10 दिवसांच्या मुक्कामाकरता गणरायाचं आगमन झाले। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबईतल्या कुंभारपाड्यात जाऊन गणेशाची मूर्ती निवासस्थानी आणली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस सहकुटुंब विघ्नहर्त्याची पूजा अर्चा करण्यात रममाण झाले। केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातल्या घरी निवासस्थानी आज गणपतीची स्थापना करण्यात आली। आपल्या संपूर्ण कुटुंबासह नितीन गडकरी यावेळी गणरायासमोर नतमस्तक झाले। राज्यावर आलेल्या दुष्काळाचा अरिष्ट दूर व्हावा असा आशीर्वाद गडकरींनी मागितल्याचं सांगितलं। कुटुंबवत्सल गडकरींनी नातवंडांसह गणेशाचं स्वागत केलं। इकडे शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या पार्ल्यामधल्या निवासस्थानी 1.5 दिवसांच्या गणपतीचं आगमन झालंय। यावेळी तावडेंनी गणपती समोर टाळ घेऊन ठेका धरला। गणेशाच्या स्थापनेनंतर राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं। मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेश गल्लीत यंदा बाप्पाचं हेरंब रूप पाहायला मिळतंय। 22 फुटांची ही भली मोठी मूर्ती पाहायला भाविकांची पहाटेपासून गर्दी आहे। मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्लीच्या गणपती मंडळानं यंदा गुजरातमधल्या हनुमान मंदिराचा देखावा साकारला। या देखाव्यामध्ये 22 फुटी गणपतीची मूर्ती मोठ्या निवाखात विराजमान झाली आहे। मुंबईमधल्या सगळ्यात श्रीमंत गणरायांपैकी एक म्हणून जीएसबी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। सोन्यानं मढलेल्या गणरायाचं रूप पाहायला सगळी मुंबई गर्दी करते। आज पहाटेपासून जीएसबी गणपतीच्या दर्शनाकरता भाविकांनी रांगा लावल्या। मुंबईमधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच घरगुती गणपतींना घरी नेण्याकरता भक्तात मोठा उत्साह संचारलाय। आपल्या लाडक्या बाप्पाचं मनोभावे स्वागत करण्याकरता गणेश भक्तांनी जय्यत तयारी केली आहे। वाजत गाजत बाप्पाचं घरोघरी आगमन होतंय। अस्सल मराठमोळ्या गिरगावात असा उत्साह पाहायला मिळतो। तर इकडे कोकणातल्या गणेशोत्सवाला धूमधाम सगळीकडे आहे। कोकणामधल्या स्वयंभू तीर्थक्षेत्र गणपतीपुळ्यात आज मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती। तब्बल 350 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा गणपतीपुळ्यामध्ये राबवली जाते। गेली 4 वर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। आपल्या लाडक्या पाहुण्याला घरी नेण्याकरता भक्तांची लगबग सुरू आहे। विघ्नहर्ता असलेल्या गणरायानं मराठवाड्यावर आलेलं दुष्काळाचं सावट दूर करावं अशीच प्रार्थना भाविक करतायत। विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या भंडाऱ्याच्या भ्रुशुंड गणपतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला। भंडारा शहरासह मोठा परिसरात हे गणपती मंदिर आहे। सकाळपासूनच गणरायाच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली। विद्येची देवता असलेल्या गणरायाचं कोल्हापुरातही उत्साहात आगमन होतंय। कोल्हापुरात सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्ती घेऊन जायला शाहूपुरी कुंभार गल्लीत मोठी गर्दी झाली। गणपती बाप्पा मोरयाचा अखंड गजर आणि वाद्यांच्या निनादात गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना होती। राज्यभरामधला गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचलाय। पिंपरी चिंचवडमध्ये गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळाला। सकाळपासूनच गणेश भक्त लाडक्या बाप्पाला घरी आणण्याकरता बाहेर पडले। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणपती बाप्पाचं स्वागत भक्त करतायत। स्कूटर, बाईक, कार, ट्रक अशा वाहनांमधून बाप्पाचं घरोघरी आगमन होतं। मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये देखील गणरायाची स्थापना झाली। गेल्या 19 वर्षांपासून सर्वधर्मीय प्रवासी गुण्यागोविंदानं हा उत्सव साजरा करतात। वाजत गाजत बाप्पाचं
पाचधारक बोगीमध्ये आगमन झालं। विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। संपूर्ण डब्याला आकर्षक सजावट करण्यात आल्यानं इतर प्रवाशांचंही आपसूक लक्ष वेधलं जात होतं। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधला संशयित समीर गायकवाडच्या सांगलीतल्या घरातून 23 मोबाईल, एक चाकू आणि काही धार्मिक कागदपत्र सापडले। सांगली पोलिसांनी घातलेल्या छाप्यात हे साहित्य हस्तगत करण्यात आले। तर समीरचे नातेवाईक सुशील जाधव आणि श्रीधर जाधव यांना कोल्हापूर पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतले। कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी काल गायकवाडसह 4 जणांना अटक केली होती। गायकवाडला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 68व्या स्मृतिदिनी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद राज्य आणि पर्यायानं मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला। स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ हे या मुक्ती संग्रामाचे नेते होते। पाकिस्तानी संसदेमधील अप्पर हाऊसचे प्रमुख रजा रब्बानी यांनी सैन्य सरकार उलटून टाकण्याचा धोका दर्शवला। सरकार हटवून सैन्य कब्जा करू शकतं, याबाबतीत रब्बानी यांनी नवाज शरीफ यांना सतर्क केलं। दक्षिण अमेरिकेमधल्या चिलीला 8.3 रिक्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले। त्यामुळे सुमारे 10 लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं। भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की समुद्रात 15 फुटांच्या लाटा उसळल्या। सिरियामधल्या अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 मुलांसह 38 नागरिकांचा बळी घेतलाय। हल्ल्याचे 2 व्हिडिओ इंटरनेटवरती पोस्ट करण्यात आले, ज्यामध्ये सर्वत्र हाहाकार माजला असून जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो। ग्रीसच्या कोस्ट गार्डनं बुडालेल्या एका नावेचा व्हिडिओ जारी केला। या अपघातात 34 शरणार्थींचा बळी गेला। यामध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येनं समावेश आहे। या अपघातात 68 नागरिकांना वाचवण्यात यश आलं। हंगेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरणार्थींवर पोलिसांनी अश्रुधूर सोडला। त्याचबरोबर त्यांच्यावरती वॉटर कॅननं हल्ला देखील केला। हे नागरिक सर्बियातल्या रस्त्यांमधून हंगेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र हंगेरीनं शरणार्थींबाबतीत कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला। सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्नच्या अमेरिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या 3 2020 सिरीजला आयसीसीनं परवानगी दिली आहे। नोव्हेंबरमध्ये या सिरीजचं आयोजन होईल। सचिन आणि शेन वॉर्न खेरीज या सिरीजमध्ये राहुल द्रविड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।